ग्रामसभा 30 फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी पोराटोरांनी वेळीच उपस्थित राहावे ही नम्र विनंती. ग्रामसभा 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 सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की दिनांक 32 मार्च रोजीची तहकूब ग्रामसभा 30 फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी पोराटोरांनी वेळीच उपस्थित राहावे ही नम्र विनंती. ग्रामसभा ग्रामसभा सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की दिनांक 32 मार्च रोजीची तहकूब ग्रामसभा 30 फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी पोराटोरांनी वेळीच उपस्थित राहावे ही नम्र विनंती. ग्रामसभा 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 सर्व ग्रामस्थांनी
बसले काय हो? येते ग्रामसभा ना तुम्ही बसा बाकी कोणी लोक नाही अजून काका तुमका सरपंच दिसले ग्रामसभा आहे जाणार हीच ग्रामपंचायत वामगाड्याने 5 वाजता येता म्हणून हा आता 3 वाजले तरी नाही देऊ हा 5 वाजता 3 वाजले सदस्य माझे टायमिंग पाहिजे नाही सरपंच काय पाहिजे 5 वाजता येते म्हणाले आता 3 वाजले तरी येते नाही म्हणजे गोंधळ पुढे करायचं का गावात हा गावात गावातले ना पण गावात दिसत नाही गावात हो भाऊ रामदाबाबू पण लिहिल्यात माझ्या ग्रामसेवक बसा 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 कसे भाऊ म्हटला ग्रामसेवक आले सगळे आले आणि सरपंच हो आले सभेचे तर माणसं भरपूर वरती का 4च भांड्याचा भांड्याचा काय मुद्दाच नाही ना त्याच्यामुळे बसले सगळे तर अजून कोण यायचे आहेत की झाले सगळे सुरुवात करा तुम्ही सुरुवात करा तुम्ही बसून घ्या तिथे तर सभेचा विषय बोलून टाका ठीक आहे सभेला सुरुवात करूया ना मास्तरांनो जरा लवकर चालू करा तर हे बघा पाहिजे त्यांना विचार अजून चालू झालेलं नाही हे काय ग्रामस्थांना ते ग्रामस्थांचा दिवस ठीक आहे सरपंच चालू करायची ना सभेला सुरुवात करायची काय तर माझ्या जमलेल्या तमाम रसिक बंधूंनो पोराटोरांनो बरीच गर्दी दिसते जत्रेला आल्यासारखं वाटतंय बरं वाटलं पहिलीच सभा असेल कदाचित पुढच्या महिन्यात घेतलेली होती ही सभा पण ती तैकूब झाल्यामुळे आता ह्या महिन्यात घेतली समजलं वाटतं सगळ्यांना तर आजची ही सभा घेण्याचं कारण सांगतो थोड्या वेळाने जरा मी या गावात या पदाचा काय ते हे केल्यामुळे आणि एवढं गाव व्यवस्थित केलं मी गावात काम करताना खरोखर समाधान वाटलं जिकडे तिकडे संडास बांधले बाहेर लोक आणतात ते सोडून द्या पण बांधले आम्ही सरपंच साहेब पण आमच्या बरोबर होते बरं वाटलं हो हो तुमची मोठेपणा वांदे पहिलाच काय तर बोला आम्ही काय रिकामी नाही माझ्या म्हणजे लाकडा वरूप त्याला जरा ठीक आहे चालेल तर आजच्या हे काय ते सभेचा मेन विषय आहे की आपल्या शेजारच्या गावात चड्डी बनियन गँग आलेली आहे म्हणजे चोरी वगैरे हे चालू आहे त्यांचं पण एवढी मोठी गँग आहे आपल्या शेजारच्या गावात आहे पण आपल्या गावात येऊ नये याच्यासाठी आम्ही इथे ग्रामसभा ठेवलेली आहे आपले सरपंच साहेब आहेत आपले ग्रामस्थ आहेत तुम्ही काय ते जर आपण हे सगळ्यांनी एकत्रित सुचवूया की या चोरांचा बंदोबस्त कसा करायचा उद्या समजा आमच्या गावात आले तर
पुढचा प्रसंग अगोदर नको, नंतर करूया. त्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत. बरोबर ना? मी काय म्हणतो, आपण आंघोळ करताना ना चड्डी बनियन धुतली ती बाहेर सुकत घालायचीच नाही, आतल्या खोलीत घालायची. हो सरपंच साहेब, ते चड्डी बनियन गॅंग आहे ती. आपले हे चड्डी बनियन वाले चोरायला नाही आले ते. असं आहे. मी काय म्हणतो, सगळ्यात साधा आणि सोपा विषय, गॅंग खायची ती येऊन दे, पण आपण चड्डीच नाही घातली तर योग्य आहे ना? योग्य आहे. आम्ही चड्डीला हातच घालणार नाही ना ते. सगळ्या ग्रामस्थांना पटलं पाहिजे. बरोबर आहे. हे सगळ्या ग्रामस्थांना पटलं पाहिजे. त्यांनी जर हे केलं तर काय करायला हरकत नाही ना. आपला खर्च पण वाचेल आणि बाकीची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची आहे. हा, तसं झालं तर खरा आपण पासच होणार, कारण कसा उष्णता पण वाढली हा. आणि कसा उष्णता दाखवून ठेवण्यापेक्षा ती काढलेलीच बरी बा. हा? त्यामुळे चड्डी आणि बनियन सुद्धा नको. कशा उभा सगळा आपला मुखा असलेला बरं. दुसरा नाही, हा बरोबर आहे, पण दुसरा काहीतरी पर्याय काढा ना. नाही ते योग्य आहे, पण दुसरा काहीतरी पर्याय त्याच्यात काढा ना तुम्ही, म्हणजे योग्य वाटेल तर करूया. भाऊ नक्की तुमची चड्डी बनियन गँग म्हणजे नक्की काय झाली लोकांना समजा दे ना. या चड्डीत होतो विचार. हा, चड्डी बनियन गँग म्हणजे आता ती चोरांची गँग आहे. त्या टोळीला त्यांचं नाव आहे चड्डी बनियन गँग. हा म्हणजे ते चोरू घेतात ना त्यांची गँग हा, चड्डी त्यांची चड्डी gang. काढून उपयोग ते काय? गँगीचं नाव. हा, हो, ते चड्डी समजलं बनियन, तुम्हाला. अरे माका वाटतं चड्डी बनियन सोडून घेतात म्हणून मी तुला सांगतोय, चड्डी बाहेर घालायचेच नाही ना. काय हे ग्रामस्थ सरपंच? मी काय म्हणतो, आम्ही इटी टीव्ही बसवला होतं. काय इटी टीव्ही, सीसीटीव्ही नाही, सीसीटीव्ही. सीसीटीव्ही. हा, सीसीटीव्ही नाही, सीसीटीव्ही ते. सरपंच साहेब, आपण सीसीटीव्हीचा जर विचार केला तर हो, चांगलं आहे ना. तुमच्याकडून काय मानधन वगैरे काय मिळेल का? त्याच्यासाठी काय निधी उपलब्ध होईल? नाही 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 नाही, यांच्याकडे बघू नको. ह्यो कसं सरपंच आहे, माका विचारून घ्यावा ना. निधी बिधी गावलो का ह्यो स्वतःच वापर करतो लो. मागे संडासासाठी 5 भांडी दिली. किती? 5. सदस्य होते 8, पण भांडी दिली 5. काहीतरी वाटून ऍडजस्ट केलं नाही असं ना सदस्यांनी. बरोबर. एका घरात जाऊन 2-2 सदस्य हगले असते. काहीतरी adjust झालं. पण ह्यांनी काय केल्यानी 5च्या 5 भांडी आपल्या घरात नेल्यानी. कशा आम्ही भांडतेला म्हणून, पण माका प्रश्न पडलो, यांच्या घरात हगणारे 4 आणि 5 भांडी किती आहे म्हणून मी स्वतः बुक केले. तर 5व्या भांड्यात साईडने काची लाव फिश टँक केल्यानी आणि साधी गोष्ट एवढी लाज वाटता आम्ही उड्या रखता आणि तुमच्या घरात ते मासे त्या भांड्यात रखतो. माहिती आहे काय सांगू आहे आता होय? प्रत्येक गावात माका संडास भांडा देवता होता, नंतर सरकार पाहिजे मी काय करू. माझ्या हातात हा ठीक आहे, तो भांड्याचं हे नको, काय ते सीसीटीव्हीचं नको. पण म्हणजे सीसीटीव्हीचं नको म्हणजे कसं, आपण अवैधात काहीतरी करूया. एवढं हे करा ना, परवडणार ना. बरोबर आहे त्याचं. सीसी कॅमेरा बसवा ना. हो, गाव केवढा आपला, प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले पाहिजेत ना. मग पट्टी काढा ना, प्रत्येकाने पट्टी काढा. माझ्याकडून घ्या ना 51 रुपये. किती? 51 महिन्यातच 51 रुपये घेतो. मग 101 घ्या. 101 मग गुटक्यात लागतं 150 रुपये दिवसा. मी काय म्हणते, जालिम असा 20-20 गावाचा आहे, 2 मिनिटात जाऊन मरती त्याचे. मी म्हणतो सीसी कॅमेरा आपल्याला जास्त परवडणार ना. मग 2-3 त्याने परवडेल ना. 2-3 बसूया ना. चालेल. मग काय आपण करूया, ठराविक माणूस जाऊया, त्या चोरांना भेटूया. मग चोरांना विचारूया, बाबा आमच्या गावात तुम्ही येताना नेमके कुठच्या वाटेने येणार. मग त्या वाटेने आम्ही कॅमेरे बसूया ना. पाठी पुढे व्हायला मग आपण कॅमेरे त्यांच्या जवळ द्यावे, ते बसवतील ना. चांगलं योग्य आहे ना. म्हणजे मी बोलतो म्हणजे कसं, मी प्रथम नागरिक आहे ना. नंतर कोण पण असू दे, प्रथम नागरिक आहे. तुम्ही प्रथम नागरिकच आहात, दिसतात त्याच्यावर. हा, तेच माझं योग्य आहे ना ते. काय हो, एका वशिल्याने झालेत काय हे सरपंच? सरपंच तुझी आमची बारी. हा? ते एकदा जालिम विषात आणला होता काय होईल? हा? जालिम विष आणला ना 2 मिनिटात. नाही नाही, कसा तू म्हणतोस तो बरोबर आहे. म्हणजे जालिम वीज तू म्हणतोस माका माहिती आहे, पण जालिम वीज हाडून त्या चोरांना आपण वीज घातला, ते चोर मेले. लपडा नाही होता ना तुमचा काय ना. अरे मी सरपंच आहे, माका लपडा होता ना आता. हो, मी चोरांचा बोलतच नाही, तुमका म्हणतो. हे काय लपडी रुपये सीसीटीव्ही
काय बरोबर, प्रथम नागरिकाला प्रथम द्यायचं आणि प्रथमच करून टाकायचं ना. त्याच्यापेक्षा मग तुम्ही ते दोन दिवसाचे पाळे लावून टाका रात्री नाईट वॉचमन हो ठीक आहे, प्रथम नागरिक आहेत ना? दोन का रात्री 2 दिवस तुम्ही वाटून द्या ना प्रत्येकाला आज गावात तुम्ही राहता रातभर 2 दिवस असं वाटून द्या ना प्रत्येकाला ठीक आहे, बघा तुम्हाला काय पटत नाही तर सांगा ना. पण मी काय म्हणतो गुंको ठेवलं होतं होय तो सरपंचानू माझी पाळी येते तर मी काय करू? ती पाळी आली की तुला बाहेर लावायची. ती पाळी आली विचार करायचो. हो, किती आहेत ना? हो, इकडे काय चाललंय? तुमचं काय चाललंय? हो. हो, इथे बरं नाही बाबा, मला किती वेळ बसले काय चाललंय? तुझा नवरा नाही तुझ्या पाळीला नवरा ठेव गावात आम्ही बघतो हो नाही नाही तिची पाळी असेल तर माझी पाळी लाव प्रथम नागरिक असल्यामुळे हो तुम्ही डावा आपापला. नाही नाही तुझा प्रथम नागरिक आहे ना म्हणून सोमवार मंगळवार ही 2 वार करतो पुढचं बोल मी काय म्हणतो सरपंच तुम्ही देणार 51 रुपये हा त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 500 रुपये देतो तुम्हीच राजीनामा द्या काय तुझा एकच कोणतरी ठेवा ना नाहीतरी गुरु रिकाम चोटा झाला एकाच काहीतरी पेपर शेकून सगळे ठेवा त्याच्यापेक्षा काय रात्री असे जागे राहणारे कोण आहेत का वाडी त्यांना काहीतरी देव आहे ना मंडळ वाढून द्या आणि ठेवा ना त्यांना. रात्रीचा जागर आम्हाला शोधू बरोबर हा, रात्रीचा जागा लागणार कोण आहे ते बघा आता. बघा आता. गुरु कोण आहे? गुरु हा म्हणता माझ्याकडे येऊ बघा कोण अरे शुभलो आणि परतो जाऊयात मग द्यावा ना त्यांना काय ते हे करून द्यावा मिटिंग करू हो आणि मी काय म्हणतो की आता पिसाळलेले हत्ती येतं हा. ते लय शेतांची वाट लागते हा बरोबर आहे विषय हा आता त्याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त करू गयो मागे आता आमच्या शेतात दिले शेतीची नासधूस केल्यानी वाईट सगळ्यात वाटतं म्हणजे शाळेच्या आधी माठ पाडल्यानी त्यांना आमका आधी नारळ गावत नाही शाळेच्या नारळाला शाप वाटला नाही. त्याचा काहीतरी बघा ना आता हा प्रश्न कसा आहे माहिती आहे, हत्ती हे अभयारण्यातून येतात. होतो तो अभय राणे बोलतो तू पाडीचे काय चार बोलाव कोणतो अभय राणे तुझी हत्ती बांधून ठेव का नाही तुला आमच्या किती नुकसान होतं माहिती आहे ना आजच्या आज मीटिंग लावा संध्याकाळी ते अभय राणेला बोलून घ्या मी स्वतः पाहिजे तर बोलतो काय म्हणजे काय ते नुकसान करतो मार खातो बेडे खातो अभय राणेला बोलून घ्या पहिलं मी आहे सरपंच पण खाली बसा. काय झालं मग कोणते काय अहो, अभयारण्य नाही, मग कोण अभयारण्य. अभय राणे म्हणजे काय अहो, अभयारण्य म्हणजे ज्या अरण्यात मोठ्या प्राण्यांना अभय मिळतं ते अरण्य, अभयारण्य. आता आहे, मला वाटलं अभय राणे ते काय म्हणते काय तुमचे प्रथम नागरिक. मग आणि काय विषय आहे मग आता चोरांचा बंदोबस्त कसा करूया मग सांगितलं ते 2-2 दिवस लावा ना भाऊ ना त्याला बेगीन आपटशा काय आपला माझ्या पोरा ताप घ्या त्यापेक्षा पोराचाच आटपूक सांग ना काय याचा एक समजत नाही बाई प्रत्येक वेळा मीटिंग असली काय याच्या पोराक ताप आहे पोराक सांगतो की त्या मीटिंग म्हणून सांगा नको ना डायरेक्ट ये हो मग तापच होतो नाही ना पहिले बाकीच्या सगळ्या त्याका ताप सोडून दे आमच्या डोक्यात ताप किती मग काय आणि काय विषय आहे आणि तुमच्या काय म्हणजे ग्रामस्थांच्या सूत्र बघा विषय. मग दोघांनी पाळी लावून चला सोमवार मंगळवार मी करतो मी काय म्हणते सरपंच सरपंच आमचे खूप भारी आहे येणाऱ्या इलेक्शनला आम्ही यांना 5 वर्षासाठी निवडून दिला परत तुमकाच ठेवलं नक्की 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 मग बुधवार मी करतो बघा मग कसं काय करते ते ठरवा. सोमवार, मंगळवार सरपंच. हा सोमवार मंगळवार तर नाही नाही प्रथम नागरिक म्हणून सोमवार मंगळवार हा, प्रथम नागरिक म्हणून. हा कारण माझा अधिकार आहे ना मेन कोण गावातला मी ना हा. हा माझा अधिकार प्रथम नागरिक म्हणून सोमवार आणि मंगळवार. मंगळवार. हा. बुधवार गुरुवार सरपंच सरपंच म्हणून बुधवार आणि तो गुरुवार. प्रथम नागरिक पहिला झाला ना हा, प्रथम नागरिक पहिला. सरपंच म्हणून दुसरा. हा मंगळवार सोमवार, गुरुवार. मंगळवार, गुरुवार. हा. 5 वर्षात निवडून देणार हा मग ते काय म्हणते नक्की 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 देणार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार माझा शुक्रवार, शनिवार, माझा हा शनिवार. आणि जो काय निधी येणार तो पण तुम्हीच घ्यायचा
फिक्स फिक्स नक्की 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 मग रविवार माझ्या हा ठीक आहे. आता हे करायचं नाही, बाकीचे वार सगळ्यांनी करायचे हा, सांगून ठेवतो. किती वार झाले? हा हे 7 वार सगळं झाले. फिक्स झालं आपण जाऊया मग. मग बाकीचे वार किती ठेवले? मनात ठेवलेले. वर्षाचे 12 महिने तूच करता हा मग त्याच्यात लिहिलं ना मग 7 वार तुमचे वार? सात. हा. सोमवार तुम्ही, हा. प्रथम नागरी, हा. कोण झाले? हे दोन झाले. गुरुवार सरपंच म्हणून सरपंच, हा. शुक्रवार शनिवार 5 वर्ष निवडून हा, देणार निवडून देणार म्हणून. आणि सगळ्या निधीसाठी रविवार, बाकीचे वार रोजच नाही हा. वर्षाचे 12 महिने म्हणजे वार नाही बाकी त्यांचं वार नाही आता. वर्षाचे 12 महिने. वाद झाला माझी वाट पाडा तुमच्या बरोबर जाऊ नका सरपंच राजीनामा द्या. मागे एक वार प्रवाशांनी कृपया गाडीच्या दरवाजावर गर्दी करू नका. खिसे कापूरपासून सावध राहा. महिलांनी आपले मौल्यवान वस्तू सांभाळा. बस क्रमांक 3432 कणकवली रत्नागिरी नांदगाव तळे खारेपाटा राजापूर नांदगाव पाली हक्कंबातिका रत्नागिरी पण मागे एक वार प्रवाशांनी कृपया गाडीच्या दरवाजावर गर्दी करू नका. खिसे कापूरपासून सावध राहा. महिलांनी आपले मौल्यवान वस्तू सांभाळा. थांबा थांबा. रुमाल घेऊन गेले सीट मी हटवलेलो सीट रुमाल टाकला सीट तुझी झाली काय हा हा म्हणजे तू अख्खी गाडी म्हणशी तुझी आमदार रुमाल घे ना तुझो जबरदस्त जबरदस्त गरम होता. नमस्कार. नमस्कार. नमस्कार की बरा 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 तुम्ही बरे आहात? नका काय धाड भेटली. आपण आपण हा मी समीर चौगुले हा. मी नाही समजतो आई शपथ मी नाही समजतो. हो पण मी तुमका तसा विचारू करत नाही. नाही नाही विचारलंच तरी मी समीर जाऊ गेलाय. मग तुमचं नाव काय आता सांगा ना. नाव सांगताय पण मी समीर जाऊ गेले नाही. अरे पण सरळ शिकतात बोल ना. चप्पल घेऊन लावलं तरी मी समीर जाऊ गेले. मी प्रभाकर मोरे. बाकी मस्त. नाही म्हणजे तल्लाव काय मी रत्नागिरीत जाते. रत्नागिरी मी पण नाही रत्नागिरी नाही. अरे मग खय जाता तर शिकतात उत्तर दी ना. नाही रत्नागिरी नाही उगीच खोटा बोलणार उगीच खय आपले जाता उगीच सांगायला रत्नागिरी आपण आपण नाही रत्नागिरी. मी खारेपाटला मी रत्नागिरीत जाते. म्हणजे रत्नागिरी काम काय रत्नागिरी एक शूटिंग साठी. हा म्हणजे शूटिंग ती मिलिटरी काय अशी गावठी उकरान करायची शूटिंग जातं ना शूटिंगला तर मिलिटरीची काय अशी भारतीय दुसऱ्या करायला जात. अरे कार्यक्रमाची शूटिंग. मी कार्यक्रमात काम करतो. हास्य जत्रा हास्य जत्रा. हास्य जत्रा म्हणजे काय करतात नेमकं तू बघित नाही टीव्हीवर. हास्य जत्रा अरे मी टिप्पा घालते कधी देवाला देतात सगळ्यात ना तिकडे काय आपलं खेळ आहे
तंबाखू खाते असं माझ्या तोंडावरून दिसता बघ जरा दिसता का आणि चेहऱ्यात पण दुख लावले तंबाखू खातच काय नाही तू बापल्या कुठून करायचं चेहऱ्यात त्याची कुठून होतो केव्हापासून खाता तुम्ही नाही का तुझी वैता का नाही तर नाही मग काय फरक पडला? अरे गप रे जरा वापस डायलॉग वाचून दे ना जरा ते डायलॉग हा आम्ही काय नाटक कामा केले असंच केलं तर आमचे सगळे पिढी बरबाद झाले नाटक करून आणि आमच्यापेक्षा बघणारे किती झाले मोठा झाला नाटकाचा मोठा ना ओ भाई इधर बैठो हाँ बैठो इधर ये मैं सीट पकड़ा हूं ना यही पकड़ूंगा अरे काय बस ना इथे बाबा हाँ तू इधर आओ आओ ना इधर मैं यही बोल मटन बोल मी काय म्हणतोय चंद्रावर कधी गेला काय चंद्रावर मी चंद्रा तू आधी स्वतः गेला का कधी चंद्रावर काय तू चंद्रा अरे ते ढ्यांगभर सासर एवढा होता मग जायचं नाही चंद्रावर किती जायचं तुम्ही तू जाऊ नाही चंद्रा नाही चंद्रावर जात नाही तिथे जाऊ मी म्हणते आपल्या माणसांना पाठपटीत मारा सूर्याची वाटेल बघायची बरोबर काय सांगतो नाही का मला काय नाही तर नाही नका पण मला कसं दोन्ही राहून सवय आहे. संशोधन कसला केला संशोधन शोध तुम्ही शोध केला तुम्ही संशोधन केलात का मी अरे आमचा खानदान बरबाद झाला संशोधन करून माझं बापूस तुका सांगतोय असं संशोधन करायचं म्हणजे समुद्राच्या तळात जायचो आणि थंय जाऊन तो शोध लावायचो म्हणजे शंख शिंपले मोती पण एक दिवशी काय झाला तो बापू संशोधन करू तळात गेलो मग हे माझ्या लक्षात येईल बापाची नाश्ता बिष्टा काय करून जाऊ करून मग मी काय केलं ते नळी होती ना त्याच्यातून एक वडापाव आणि एक समोसा एका दिवशी अरे तुझ्या लक्षात दिला ना नंतर माझ्या लक्षात दिला चटणी टाकू ना हे बाबा खूप उसराल बापूस माझं वर येलो पण माझं बापूस की नाही रागीट होतो असं काय केलं का पटकन रागी वर येलो तितकं रागान म्हणजे असं फुगलो ना बोला म्हणतो असं येलो फुगालो अरे मी तुझ्या लक्षात दिला नाही जे वर पाय धुतो ना तो ऑक्सिजनचा पाय धुतो ते समोसे वडे टाकून ना तो जाम केलं म्हणून तुझं बापू जाम झालो म्हणून मी संशोधन करीत ना तंबाखू ना चंद्रार ना संशोधन मी म्हणते फाटपटच्या आधी असं माणसं मला गप रे हो काय करू कधी कोणची कळ काढलं तू गप रे हे भाई इथे ना बैठ बैठ इथे ना बैठ अरे बैठ ना तुम्ही बस आम्ही उभं करू नाही, नाही, तू इकडे ये, मी तिकडे जाऊन बसतो. ऐकलं का तुम्ही येऊन तिकडे बसा म्हणजे कोणची कळ काढूकच नाही कसलं माणूस तू कधी काही कोणाची कळ काढलं काय मी सारख्या बायकोची काढेल नाही नको अरे कळ काढूची असता कोणची कधी त्यांना काय होता काय म्हणजे त्यांना काय होईल अपदा काय अरे कळ काढल्यामुळे फायदो आता आता मला सांग तू एखाद्या बाईची किंवा पोरीची कळ काढली मग ती तिका राग येतो काय तुका ती मारली बरोबर मग तिला किती मारल्या आणि तिच्या घरातले लोक येते ते पुन्हा येऊन तुका मारले ते किती मारतात तुला आजूबाजूचे लोक येतलेत ना ते पुन्हा तुका मारले मग त्या धनगड काय झाले म्हणून पोलीस येतले ते तुका मारणार
नंतर तुका तुरुंगात टाकणार दुसऱ्या दिवशी पेपरात तुझं नाव होताला बरोबर माझ्या एका रात्री तू स्टार होतलो कमाल का तुका काय बोलतो एका दिवसात तू स्टार होतलो तुका स्टार खाऊ ठेवचे नाही काय बोलतो स्टार भेटलो सो कळ काढली बायको हे लेडीची अटक होऊ शकता अटक कुठली होते तुम्ही तर तू शिक जाण अटक चल ए थांब ए मला कुठलं तू काय केला काय नाही आहे तपासच आहे हा आहे आहे ना आहे आहे ए जातो कुठे आहे हा काय म्हणत होता हा भैरू कुठे गेला होता आपल्या इथे. मग माझं काम करणार तू करूया ना मी करतो ना काय म्हणतो ते येतात ना हा रे लगीन करायचं आहे हो माझं. पोरगी बघायची आहे ना हा. हा करूया सांगितलं ना तुला हो नाही तर सांग मला आम्ही बाळू मामाकडे जातो नाही नाही पोरगी आहे हा पोरगी आहे आहे ना मग चालेल पण ती कशी आहे सगळं आहे तुला कशी म्हणजे पोरीसारखी पोरगी तसं नाही हो म्हणजे विचारलेलं बरं ना. हा विचारलेलं बरं पहिली सर्व गुण संपन्न पहिला रूल पहिला म्हणजे त्याचा काय आणि एक्स्ट्रा असा काय नको आता एक्स्ट्रा नाही ते नाही नसलं तरी चालेल. चालते ना म्हणजे पहिला रूल. हा. तर हा म्हणजे ते ज्या बाजू ऐपतनी बाजू बस खाली बस हा. हे कोण म्हणायचे ते आमचे वारस हा तर पोरगी आहे हं? तुझी सगळी हे आहे कसं करूया करूया कसं कसं करूया कसं करूया म्हणजे नाही नाही म्हणजे अरे पण ते लगीन तर होऊ दे ना लगीन झाल्याशिवाय कसं करूया नाही, नाही. तसं ते मग काय एकदा लग्न झालं ते तुला काय सांगायला नको बोलणं झाला का याच्या आधी हा? हा ते बोलणं झालं का याच्या आधी तो स्वतः डायरेक्ट गेलो कपडे करून तो काय स्वतः नाही रे. अरे डायरेक्ट म्हणजे बघूनच सांगितलं मला नाही कसं? नाही, आहे 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 हा? आहे हा, कसं? असं. पुढे काय झाले पुढे पुढे आता तुझ्या जवळ आहे सांगायचं होतं मला नाही तर मी जातो बाळू मला दाखवली नाही तरी चालेल फक्त लग्न करणार करणार तुला म्हणजे ती कोणाची आहे ती साधारणपणे मी हे सांगतो हा आप्पाच्या घराकडे पैशाकडे राखल्या अगो तो चिंतनकर फॉरेस्टर त्याच्या घराकडे आई बरी आहे बघल्या नाही आता मग काही विचार. अरे बाबा अरे मला आमदार मध्ये कसा लोकांनी सांगितलं ना तुझ्या मग म्हटलं माझ्याकडे काय केलं हेच जायचं डायरेक्ट अरे मंगळू आवाज आपणच्या घर म्हणजे मंदाज आहे ना अरे तू मला शब्द दिला हा? तू शब्द दिला हो आता तू बघितलंय म्हणतात आपण मंदाकडे गेलं काय सांगले नाही ना तू आता कसं करूया कसं पुढे नको काय बोलणार ते मलाच समजत त्याच्यामुळे आमकाल समजत नाही काय कसं असं तू बोलवलं म्हणजे मला तूच हे करून द्यायला पाहिजे ना कसं बरोबर असं असं मुलगीच म्हणजे बाकी सगळं बरं आहे
हो 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 तू बघितला मी बघितली तू आता आपणच्या घरात आहे म्हटली म्हणून मी बघितली हो म्हणजे बाकी काय ना मी लग्न करणार हा बरोबर लग्न केल्यानंतर पुढचे व्यवहार पुढचे लग्नाचे ते नाही झाले तरी तुझे पुढचे व्यवहार महत्वाचे असते. महत्वाचे ते काय तुका सांगू नको हा ते तुका सांगू का हे माझं पहिलंच लग्न आहे पहिलंच आहे लग्न पहिलंच आहे हा. फक्त पोरगी मला हे करून द्याय तिकडे जाऊया का आपणच्या घरी नको आता नको नको जरा वेळ थांब हा बघतो जरा माझ्या. हा? हा अरे पण त्याला विचार ना आबा हे त्याला विचार मिशी मिशी पिकलेली दिसत ह्यावेळेस तुला लगीन किती वया विचार तरी विषय पिकली माझी याच्यावरून काय काय पिकलं असेल म्हणजे असं म्हणजे याचा लगे एका लगेच करूचा यो पण तो बाळू मामा बरोबर असता तो यो नाही मग मिशीचा आणि याचा लग्नाचा संबंध का? बाबा हे बघ होय ए, गुरु, आबा पाठीमागे, मिशीचा आणि लग्नाचा संबंध का मिशी असल्याच्या पर कसं देते मिशी आहे ना मला पिकलेली कशी चला पिकलेली कशी पांढरी झाली म्हणून का पिकली हे का? ए जाऊ नको रे बाबा काय असं काय नाही ना गाऊ नक्की खायचाच करतो होता समजा बाय ना खायचं म्हणजे ताक ना आपणच्या घरातलाच ना हो. ताक करतो. तात्काळ करून जरा माझ्यावर नाही ते तुमच्यावर आहे नाही नाही द्याऊया ना यायला नको त्यांनी देणार देणार आपणच्या घरातलं म्हणजे तुका नक्की देते हो होय चालेल ठरवून टाक हा? करून टाकू हा व्यवहार काय बाकी बोलायचे नाही बाकी व्यवहारचं बोलायला मी सांगितलं तुला पहिले पहिलं लग्न करायचं. व्यवहाराचं ना नंतर आधी लग्न मग लग्न झाल्याशिवाय व्यवहार कसे नाही नाही पुढचे व्यवहार बाकी काय समजायला बोलायला नको नाही पण पोरगी कशी आहे काय आहे ते समजायला नको समजायला बरोबर मग आपण जाऊया कधी जाऊया तू सांगशील ते आता झोपली असते ना आता नाही का बेगीन झोपते आमचं गरम मग काय करू उद्या येऊ नाही ये आपण फिक्स आहे ते म्हणजे काय मी त्याला सांगितलं साधारण अंदाज दिलाय मला बाकी काय राग मागू नको नाही नाही काय नाही ठीक आहे मला काय जास्त पळायला यावेळी मिळालं नाही नाही तर काय नाही असं तर आपण त्या समोरासमोर बोलूया ना काय ते. हा चालेल ये मग